लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक 2025 ला मंजुरी मिळाली आहे आणि मध्यरात्री 2:32 राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांनी या विधेयकाची घोषणा केली। परंतु या विधेयकाच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते शरद पवार हे गैरहजर राहिल्याने महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे आणि शरद पवार यांच्या या अनुपस्थितीमुळे शिवसेना ठाकरे गट हा संतप्त झाला आणि खुद्द उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि इंडिया आघाडीचं धोरण स्पष्ट असताना शरद पवारांचं गैरहजर राहणं हे महाविकास आघाडीच्या एकजुटीवरती सर्वात मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करतं। या विधेयकाच्या बाजूनं 128 खासदारांनी मतदान केलं तर 95 जणांनी विरोधात मत दिली। परंतु या संपूर्ण घडामोडींमुळे राज्यामध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे। चला तर आज या व्हिडिओमधून या प्रकरणाचा सविस्तर चर्चा करूयात आपल्या या आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी कल्पेश पाटील आणि आपण पाहत आहात केडीपी न्यूज। आज पहाटे 4 वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाज हे सुरू होतं आणि मध्यरात्री 2:32 वक्फ सुधारणा विधेयक 2025 याला मंजुरी मिळाली। तब्बल 12 तासांच्या जोरदार चर्चेनंतर हे विधेयक मंजूर झालं आणि सत्ताधारी पक्षानं या विधेयकाला वक्फ बोर्डाच्या कारभारामध्ये सुधारणा आणि पारदर्शकता आणणाऱ्या ऐतिहासिक बदल असं संबोधलं। परंतु विरोधकांचं म्हणणं आहे की हे विधेयक मुस्लिम समुदायावरती अन्याय करणारं विधेयक आहे। मतदानामध्ये 128 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतं दिली तर 95 खासदारांनी विरोधामध्ये मतं नोंदविली। परंतु या संपूर्ण प्रकारामध्ये एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधलं, ते म्हणजे शरद पवार यांची अनुपस्थिती। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्र पवार हे राज्यसभेमध्ये हजर नव्हते आणि लोकसभेतही त्यांच्या पक्षाचे 2 खासदार अमोल कोल्हे आणि सुरेश उर्फ बाळा मामा म्हात्रे हे अनुपस्थित होते। विशेष म्हणजे सुरेश म्हात्रे हे स्वतः वक्फ सुधारणा विधेयकासाठी गठीत केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य देखील होते। परंतु काही बैठकीमध्ये त्यांनी सहभाग घेतला नाही आणि शरद पवारांनी प्रकृती अस्वस्थ असण्याचं कारण दिलंय। तरी बुधवार आणि गुरुवारी ते उपचारासाठी मुंबईमध्ये होते असं त्यांच्या कार्यालयामधून सांगण्यात आलं आणि इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध करण्याचं ठरवलं होतं। परंतु शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे खासदार गैरहजर असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झालाय आणि यामुळे चर्चांना उधाण देखील आलंय। शरद पवार नेमका काय खेळ खेळतायत आणि कुठला खेळ खेळतायत हे सर्वांच्याच मनामध्ये हा एक प्रश्न निर्माण झालाय। इंडिया आघाडीने वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करण्याचं धोरण जाहीर केलं होतं
शिवसेना आणि काँग्रेसनं सभागृहामध्ये या विधेयकाला कडाडून विरोध केला. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला विरोध करत खासदार संजय राऊत यांनी या विधेयकाला विरोध केला. शिवाय या बिलावरून यांनी सभागृहामध्ये आक्रमक भाषण करत थेट अमित शाह यांच्यावर निशाणा देखील साधला. त्यांनी या बिलाबद्दल असं म्हटलं होतं की हे बिल ज्यावेळी टेबल केलं गेलं त्यावेळी आमचे गृहमंत्री यांनी सांगितलं की देश धर्मशाळा नाही आणि धर्मशाळाही बनू नाही देणार. या देशाला धर्मशाळा बनवण्याचा कोणाचा उद्देश नाहीये आणि ते बनवूही देणार नाही. परंतु हा देश जेल पण नाहीये. भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना डिवचलं होतं. त्यावर काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका ही स्पष्ट केली. तसंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपचाच खरा चेहरा हा लोकांसमोर उघडा पडला याची टीका देखील केली. कारण भाजपला झेंड्यातून हिरवा रंग काढण्याचं आव्हान देखील दिले होतं. भाजपचे दाखवण्याचे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत अशा शब्दामध्ये वक्फ बोर्डच्या निर्णयाविरोधात टीका देखील केली होती. परंतु शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे खासदार मतदानाला गैरहजर राहिल्याने उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आणि शरद पवार नेहमीप्रमाणे दोन दगडांवरती पाय ठेवत आहेत का? एकीकडे ते इंडिया आघाडीत आहेत तर दुसरीकडे त्यांची भूमिका ही संदिग्ध स्वरूपाची आहे. काही उभाटा नेत्यांनी थेट असं म्हटलं की शरद पवारांवरती विश्वास ठेवून किंवा विश्वास ठेवणं हे आता खूप कठीण झालंय. या सगळ्या गोष्टींमुळे आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली. हा वाद इथंच थांबत नाही. याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात देखील उमटणार आहेत. आता नेमकं राज्यसभेमध्ये काय घडलं? वक्फ सुधारणा विधेयकावरती सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद झाले आणि केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी या विधेयकाचं जोरदार समर्थन केलं. ते म्हणाले की हा एक ऐतिहासिक बदल आहे आणि या बदलामुळे एकाही मुस्लिमाचं नुकसान होणार नाही. उलट कोट्यावधी गरीब मुस्लिमांचा फायदा होईल. आणि त्यांनी विरोधकांवरती हल्ला करत म्हटलं की मुस्लिमांना घाबरवणं आणि त्यांना मुख्य प्रवाहापासून दूर ढकलणारे हे तुम्हीच आहात. रिजिजू यांनी CAAचा दाखला देखील दिला आणि त्याउलट विचारलं की CAA मंजूर झाल्यानंतर कोणाचं नागरिकत्व काढलं गेलं का? परंतु या संपूर्ण चर्चेमध्ये एक वेगळीच रंगत आणली. ती म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सभागृहामध्ये एक कविता मांडली. त्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांना चांगलंच डिवचलं. ती कविता तुम्ही ऐकलीच असेल आणि ती कविता ऐकून सभागृहामध्ये एकच हशा पिकला आणि विरोधकांनी यावरती नाराजी देखील व्यक्त केली. रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीमधून
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि किरण रिजिजू यांचं कौतुक देखील केलं आणि विरोधकांना चांगलेच चिमटे देखील काढले. परंतु या संपूर्ण घडामोडींमुळे महाराष्ट्रातही राजकीय वातावरण तापलं आहे. आणि आता महाराष्ट्राकडे आपण जर बघितलं तर शरद पवारांच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीमध्ये ही वादाची ठिणगी पडली असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. परंतु यामुळे पक्षातील मुस्लिम नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तर राष्ट्रवादीने नेहमीच शिवशाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार केलाय. परंतु आता या विधेयकाच्या समर्थनार्थ अल्पसंख्याक समाजाला काय उत्तर द्यावं हा प्रश्न आता निर्माण झालाय. आणि त्यावरती सुनील तटकरे यांनी आपलं मत मांडताना मुस्लिम समाजातील भगिनी इतरांना यात न्याय मागता येईल अशी तरतूद वक्फ विधेयकामध्ये आहे आणि गरीब मुस्लिम समाजातील उन्नतीमुळे याचा वापर होईल आणि मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी जी काही पायाभूत सुविधांची भरीव तरतूद या विधेयकामध्ये आहे त्यामुळे याचा फायदा समाजाला होऊ शकतो. यासाठीच विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याचं त्यांनी सांगितलं. आणि पक्षातील मुस्लिम नेते लवकरच अजित पवारांची भेट घेणार आहेत असं देखील समजतंय. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या अनुपस्थितीमुळे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. हा संपूर्ण प्रकार पाहता आता असं वाटतंय की वक्फ सुधारणा विधेयकाने केवळ संसदेत नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठा भूकंप देखील आणलाय. आणि आता याचे पुढे काय परिणाम होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आणि वक्फ सुधारणा विधेयक 2025 राज्यसभेमध्ये मंजूर झालं असलं तरी त्याने देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये नवीन वादाला जन्म दिलाय. शरद पवार यांची अनुपस्थिती आणि उद्धव ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया, महाविकास आघाडीमध्ये झालेली बिघाडी आणि अजित पवार गटाची अडचण हे संपूर्ण लक्षात घेता आगामी काळामध्ये राजकीय घडामोडीत नक्कीच नवे वळण येणार हे नक्कीच पाहणं रोमांचक ठरणार आहे. आणि या विधेयकाचे पुढील परिणाम नेमके काय होतात हे आता येणारा काळच ठरवेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या केडीबी न्यूज चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.